नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण कटोरी ब्लाउजचे माप कशा प्रकारे घ्यायचे आहे। तर तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्णपणे पहा। तर आपल्याला काय करायचे आहे, पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची आहे। तर ब्लाउज पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि ब्लाउजची जी खांद्याची जी शिलाईची रेषा आहे तिथून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे, ते खालच्या कंबरेच्या पट्टीपर्यंत। आता यांची उंची आहे 12.5, तर यात 12.5 आणि शिवण्यासाठी मी अर्धा इंच वाढवून घेणार आहे। अशी मिळून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। तसेच आपण इथं लगेच ठेवून आपल्याला मागचाही गळा चेक करता येतो। आता इथं मागच्या गळ्याची उंची आहे 6.5, हे पण आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे। आता आपल्याला काय करायचे आहे, पुढून छातीचे माप घ्यायचे आहे। तर छातीचे माप कशा प्रकारे घ्यायचे, छातीचे माप हुकाच्या साईडने नेहमी घ्यायचे, कारण लुकच्या साईडला कापड वाढीव झालेले असते। तुम्ही पाहू शकता लुकच्या साईडला कापड वाढीव झालेले असते, त्यामुळे या साईडनं कधी छातीचं माप घ्यायचं नाही। तर आता छातीचे माप घेताना जे पहिला हुक आहे तिथून आपल्याला माप घ्यायचे आहे। पहिल्या हुकापासून ते छातीची फिटिंग रेषा आहे तिथपर्यंत घ्यायचे आहे। ज्यांना छातीचा चौथा भाग समजतो यांनी या रेषेवरती माप घेतली तरी चालतात। आता याची रेषा आहे, फिटिंग छाती आहे 8.5, त्यामुळे काय होणार आहे, फिटिंग रेषा जी 8.5 आहे ते 8 चौक 32 आणि वरचे अर्धा इंच असं 34ची छाती होत आहे। आणि जर समजत नसेल तर फिटिंग छाती अधिक 2 इंच म्हणून आपल्याला 10.5ची घडी टाकायची आहे। पेपरवरती ही घडी टाकून घ्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता बाहीचे माप पूर्ण उंची घ्यायची आहे बाहीची। तर बाहीची जिथं खांद्याची शिलाई असते तिथून आपल्याला उंची घ्यायची असते। तर आता पूर्ण उंची इथं मी मोजत आहे, पूर्ण उंची आहे 7 अधिक जर अस्तरचा ब्लाउज असेल तर फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचा, आणि जर पूर्णपणे साधा ब्लाउज असेल तर आपल्याला यामध्ये 2 इंच पूर्णपणे वाढवून घ्यायचं आहे। आता यामध्ये कटोरीचं माप घेताना ज्यांना कोणाला कटोरीचं माप परफेक्ट कळत नाही त्यांनी काय करायचं आहे, ज्यांचा मापाचा ब्लाउज असेल त्यांच्या मापाच्या ब्लाउजवरूनच कटोरीचे माप घ्यायचे आहे। काय बायका खूप जाड असतात परंतु त्यांना छाती कमी असते, तर त्यांचे नेहमी ब्लाउजवरतीच कटोरीचे माप घ्यायचे आहे। जर काय स्त्रिया ज्या सडपातळ असतात परंतु त्यांची छातीचे माप जास्त असते, त्यामुळे आपली कटोरी माप घेणे खूपच आवश्यक आहे। तर आपण काय करायचं आहे, आता पुढचा गळाही चेक करत आहे मी। पुढचा गळा आहे 5.5, इथं 5.5ची खूण आलेली आहे, समोरासमोर 5.5चा गळा घ्यायचा आहे आपल्याला। आता यामध्ये कंबर फिटिंग मी घेत आहे, तुम्ही पाहू शकता। कंबर फिटिंग आलेले आहे 27, यामध्ये कंबर फिटिंग आपली 27 घ्यायची आहे। आणि आता मुंडा फिटिंग किंवा संपूर्ण मुंड्यामध्ये आपल्याला बाहीचं जे माप टाकायला लागतं, साध्या बाहीचं माप, त्यामध्ये संपूर्ण मुंडा आपल्याला आवश्यक असतो, कारण फिटिंग मुंडा अधिक 2 इंचाची आपण घडी टाकत असतो। आता यामध्ये फिटिंग मुंडा आहे 7 अधिक 2 इंच असा पूर्ण मुंडा घ्यायचा आहे बाहीचे माप टाकताना। तसेच बाही फिटिंग किती आहे इथंच बघायचं आहे आपल्याला। बाही फिटिंग पूर्णपणे 4.5 आहे। अशा प्रकारे आपल्याला ब्लाउजचं पूर्ण माप घ्यायचं आहे। कटोरीचे माप नेहमी याच्यावरतीच घ्यावे, अंगावरती माप घेतली तरी चालतात, परंतु आपल्याला छातीचं माप परफेक्ट कळणं गरजेचं आहे। आता ही आकृती आहे कटोरी ब्लाउजची, तर तुम्ही पाहू शकता या आकृतीमध्ये इथे पुढचा गळा काढलेला आहे, इथं मुंड्याचा भाग आहे, इथे कटोरी आणि इथे ब्रेशर पट्टी। आता यामध्ये काय करायचं आहे, कटोरी ब्लाउज शिवताना नेहमी आपण 4 टक्सचा ब्लाउज घेतला, त्यामध्ये आपण काय केलं, पुढच्या भागासाठी आपण 1 इंच वाढवून घेतला होता, परंतु कटोरी ब्लाउजमध्ये कटोरी आपण वाढीव घेत असतो, त्यामुळे आपल्याला 1 इंच पुढचा भाग वाढवून घ्यायचा नाही, दोन्हीही भाग समान घ्यायचे आहेत। बंद घडीच्या बाजूने नेहमी पेपरच्या माप टाकायचे आहेत। तर आता कटोरी ब्लाउजमध्ये ब्लाउजची पूर्ण उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे। मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच की ब्लाउजची उंची जी आहे ते 12.5 होती, त्यामध्ये अर्धा इंच मिळवून घ्यायचं आहे। छातीचा चौथा भाग आपण पाहिला, छातीचा चौथा भाग आपला 8.5 होता, त्यामुळे आपली छाती आली 34 अधिक 2 इंच असं आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे, किंवा आपल्याला 8.5 अधिक 2 इंच अशी 10.5ची पेपरवरती घडी टाकायची आहे। ब्लाउजची पूर्ण उंची घेतल्यावर दोन्ही भाग समान ठेवणे। ब्लाउजची जर आपण पूर्ण उंची घेत असतो तेव्हा काय करायचं, पाठीमागचा व पुढचा भाग आपण सेमच घ्यायचा आहे, कारण आपल्या कटोरीमध्ये आणि मुंड्यामध्ये आपण सेपरेट वाढवणार आहोत।
आता कटोरीचे टक्स कशा प्रकारे घ्यायचे। कटोरीचे टक्स जर 32 छातीपासून ते 36 छातीपर्यंत असतील तर 1 ते 1.5 खाली वरती 2 व खाली 1.5 इंच घ्यायचं आहे। आता इथं कटोरी आपण घेणार आहोत। कटोरीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इथं टक्स येत असतो मधोमध। तर कटोरी आपण वाढीव कटोरी जेव्हा घेतो त्यामध्ये टक्स कशा प्रकारे काढायचे हे नियम आहेत। आणि 38 ते 42 छातीपर्यंत आपण वरती 2.25 तर खाली 2.25 अशा प्रकारे टक्स घ्यायचा आहे। कारण कटोरी ज्यांची छाती खूप मोठी असते त्यांच्यासाठी कटोरीचा टक्सही मोठाच येतो। तसेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मुंड्यांची मापे कशा प्रकारे घ्यायची। तर 9 छातीपर्यंत 9 छाती 9 चौक 36 म्हणजे 9 चौक 36 छातीपर्यंत आपण मुंडा 5.25 ते 5.5 घेणार आहोत। तर 9.5 ते 10 पर्यंत आपण 5.5च्या पुढं घ्यायचं आहे, 5.5च्या पुढं। आणि 10.5 ते 11 छातीपर्यंत आपण 5.25 इंच घेणार आहोत। 11.5 ते 12 छातीपर्यंत 5.25 किंवा 6 कायांची जर बांधा जर जाडा असेल किंवा खांदा जर रुंद असतील तर त्यांच्यासाठी आपण 6.25 घेऊ शकतो। आता आपण हे पूर्ण माप बघितलं आहे। पुढचा गळा इथं साध्या ब्लाऊजमध्ये जशी माप टाकली तसंच मागचा व पुढचा भाग दोन्ही संगच टाकून घ्यायचा आहे। ब्रेशर पट्टी यामध्ये 3 आणि 2.5ची येत असते। आता यामध्ये आपल्याला वाढीव माप काय काय काढावी लागतात आणि कशा प्रकारे ते बघायचं आहे। हे वाढीव माप आता ही कटोरी कट केल्यानंतर कटोरी मांडून एका पेपरवर घेतली जाते। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कटोरी एका पेपरवरती मांडली जाते आणि इथून आपल्याला तिन्ही साईडने 2.25 इंच वाढवायचे असते। इथं लिहिलेलं आहे 2.25 इंच इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला 2.25 इंच आपल्याला वाढवून घ्यायचे असते। तसेच मुंड्यामध्ये आपण काय करत असतो, हा जो संपूर्ण मुंडा आहे तर मुंड्याच्या जिथं कटोरी जिथं जॉईंट करणार आहोत तिथं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला 1/2 इंच जे ब्रेशर पट्टीमध्ये आपलं जातं तिथं आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे। तसेच ब्रेशर पट्टी आपण शिलाई मारल्यानंतर ब्रेशर पट्टी कमी होत असते। ही ब्रेशर पट्टी कमी न होण्यासाठी आपले परफेक्ट माप येण्यासाठी फक्त 1/2 इंच वाढवून घ्यायचे आहे, म्हणजे टेपच्या 2 रेषा फक्त वाढवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला कटोरी ब्लाऊजची वाढीव मापंसुद्धा काढून घ्यायची आहेत। आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग कशा प्रकारे करायचे हा व्हिडिओ दाखवणार आहे। तर तुम्हाला आवश्यक असल्यास तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये नोंदवू शकता। अशा प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। बाय बाय।